नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. इथं आपण नाशिक ते सप्तशृंगी गड एक दर्शन कम ट्रिप एन्जॉय करणार आहोत आपल्यासोबत. तर तुम्हाला सप्तशृंगी गडासाठी बस ही नाशिक न्यू CBS ठक्कर बाजार इथून मिळेल, जी साधारण 1.5 ते 2 तासात तुम्हाला सप्तशृंगी गडावर पोहोचते. आपण सकाळच्या 8 वाजता इथनं बस पकडलेली आहे. शनिवारचा दिवस आहे, निमित्त आहे मुलाच्या वाढदिवसाचे. जसं की आपण टायटलमध्ये म्हणलं होतं, परंपरा पिढ्यांचे दर्शन. मुलाचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आज आपण बसने एक ट्रिप एन्जॉय करत आहोत, ज्याच्यामध्ये मी माझ्या मुलाला त्याच्या आजी आजोबांबरोबर सप्तशृंगी गडाचे दर्शन घेऊन जातोय, जेणेकरून त्यांचा अनुभव त्यांच्या दृष्टिकोनातून त्याला दर्शन मिळेल. खूपच हिरवागार आणि आकर्षक असा हा प्रवास असेल. आजूबाजूला सर्व बागायती भाग आहे. दिंडोरी, वणी, नांदोरी आणि सप्तशृंगी गड असे छोटे छोटे टप्पे आपल्याला यामध्ये लागतात. तर आपला प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय हिरवागार बागायती भाग आहे. एकही मिनिट तुम्ही बोर होणार नाही, अशी एक्साइटिंग ट्रिप आहे. तर आपण आता बसमधून निघालेलो आहे. वणी बस स्थानकापासून खऱ्या या ट्रिपची मजा सुरू होते. आता आपण वणी बस स्टँडला पोहोचत आहे. वणीपासून बरेच गुजरातवरून आलेले पण काही भाविक बसमध्ये चढले. बसमध्ये आता गर्दी झाली. हे एक ठिकाण तुम्हाला रस्त्यात लागेल, तुम्ही तुमच्या मुलांना नक्की दाखवा, बघून घ्या. इथे महिषासूरला मारताना देवीने लाथ मारली होती असे मान्यता आहे. जिथे एवढं मोठं छिद्र डोंगरामध्ये झालेलं आहे. इथून घाट सुरू झालेला आहे मित्रांनो. कमीत कमी 10 ते 12 किलोमीटरचा घाट आहे आणि अतिशय एक्साइटिंग या प्रवासात या घाटात तुम्हाला मजा येईल. म्हणजे आपण लोकांना उंचीची भीती वाटते त्यांनी खाली बघू नये. अतिशय उंचावर आपण जातो आणि गडाच्या पायथ्याशी असलेलं नांदोरी गाव, झाडं, तलाव सर्व इतके छोटे छोटे दिसतात, तुम्हाला भीती वाटू शकते. चैत्र पौर्णिमेत किंवा पायी येणारे जे भाविक आहेत ते खाली नांदोरी गडाच्या इथनं पहिल्या पायरीपासून काही लोक पायी पण इथं येतात. पावसाच्या आता थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा धुकं इथं पडतं, 100-200 मीटरच्या पुढचं तुम्हाला दिसत पण नाही. तो पण एक वेगळाच अनुभव आहे. तर नक्की तुम्ही एकदा एन्जॉय करण्यासाठी परत एकदा एका नवीन दृष्टिकोनातून ट्रिप करा. तुमच्या वडीलधाऱ्या लोकांबरोबर तुमची जी मुलं असतील त्यांना घेऊन. आज इथं वणीवरनं काही लोक जे सुरत, गुजरातला, भरूचला नोकरीसाठी स्थलांतरित झाले असे लोक चढलेत. त्यांनी सांगितलं की ते रात्री निघाले होते आणि दर्शनासाठी आले आहेत. तसे आपण पण मित्रांनो कुठं परदेशात असाल, दुसऱ्या शहरांमध्ये असाल, तर नक्की तुम्ही पण वेळ काढा आणि नक्की या एक्साइटिंग प्रवासाला. लाईफ लाँग तुमच्या मुलांना पण लक्षात राहील असा हा एक एक्साइटिंग ट्रिप आहे. बघू शकता तुम्ही सीन. अतिशय नयनरम्य आणि मेमोरेबल असे दृश्य तुम्हाला बघायला मिळतात. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला जो हा फोटोज आणि व्हिडिओ बनवायचं जे वरदान मिळालं आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही कायम जिवंत राहू शकता मित्रांनो. माझ्या पण फॅमिलीमधले जर कोणी 50-100 वर्षांनी हा व्हिडिओ बघत असेल ना, तर त्यांनी परत एकदा घरातल्या सर्व लोकांना घेऊन या. परत एकदा आता कसं इथलं वातावरण आहे, मंदिर कसं आहे, घाट कसा आहे, डोंगर कसे आहे, ते परत एकदा टॉपअप करा या व्हिडिओला. अशाच प्रकारे आपण कायम जिवंत राहू शकतो. लाईफला एन्जॉय करा आणि त्यांना साठवून ठेवा. तर या प्रवासात तुम्ही बघा, तुम्ही झूम करून बघतोय, दाखवतोय मी, तरी पण दिसत नाही इतके छोटे छोटे, इतक्या उंचावर आपण आहोत.
नवीन गाडी आता एक गेली. नवीन गाडीला देवीच्या दर्शनासाठी नवीन जोडपे, नवजात शिशु यांच्या दर्शनाला आता इथले भाविक आवर्जून देवीकडे येत असतात. अतिशय मोठी श्रद्धा असलेलं हे देवस्थान महाराष्ट्रातलं आहे. आपले पूर्ण भारतातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ जे म्हणतो ते सर्वांनाच माहीत आहे. ते या निसर्गरम्य 6 पर्वतांमध्ये बघू शकता तुम्ही. अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे देवीचे स्थान आहे. देवाचं दर्शन आणि एक मेमोरेबल ट्रिप असा दोन्ही अनुभव आपल्याला या प्रवासात मिळतो. परत एकदा तुम्ही नवीन दृष्टिकोनातून या, तुमच्या मुलांना दाखवा. लाईफ लॉंग जसं आपल्याला लहानपणी आपल्या लक्षात राहिलं तसं त्यांना पण लक्षात राहील. मित्रांनो, आपण गडावर आलेलो आहे. बघू शकता वरच्या दिशेला देवीचं मंदिर आणि रोपवेचा जो मार्ग आहे ते आपल्याला दिसू लागला आहे. हा मोठा देवीचा गड, त्यावर ही जी नवीन सुरू झालेली आहे. जर तुम्ही कारने किंवा मोठी गाडी घेऊन येणार असतील इथं तुम्ही पूजेचं साहित्य घेतलं किंवा साहित्य घेतलं तुम्हाला पार्किंग फ्रीमध्ये भेटते. इथं बरेच दुकानं आहेत जे तुम्हाला ती व्यवस्था करून देऊ शकतात. बस स्टँडची जागा अजून पण तीच जुनी आहे. इथं 1-2 बसेस आपल्या उभ्या असतात. खूप साऱ्या बसेस वाढलेल्या आहेत. आता दर अर्धा तासाला बसेस असतात. आता सकाळचे जवळपास 10 वाजलेले आहेत. 9:10 8 वाजता आम्ही निघालो होतो. आता आपण इथं पोहोचलेलो आहे. बरेच इथं लॉजिंग आहे, खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स आहे, सर्व सुविधा तुम्हाला मिळते. भक्त निवास आहे.
पहिलीच गर्दी उतरते असं वाटतंय. आता गर्दी काही दिसत नाही आहे खाली. परत जाणारे भाविक पण खाली तुम्ही बघू शकता, एवढी गर्दी नाही आहे. शनिवारचा दिवस आहे, विकेंड आहे, तुम्ही पण असेच वेळ काढून येऊ शकता. सकाळी लवकर निघा, 1-2 तासात तुम्ही गडावर पोचता. तर आपण चाललो आता गडाच्या दिशेने. ते काही नाश्ता करण्यासाठी काही हॉटेल्स आहेत, तिथे तुम्ही फ्रेश होऊ शकता, नाश्ता करू शकता. तर डाव्या साईडला देवीच्या पायऱ्यांकडे जाणारा रस्ता आहे, बघू शकता काहीच गर्दी नाही आहे. आणि इथे मागच्या बाजूला याच्या अपोजिट साईडला रोपवेकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आज आम्ही रोपवेचा अनुभव घेणार आहे. अतिशय एक्साइटिंग असा अनुभव असणार आहे. तुम्ही पण याल तर नक्कीच रोपवेने एकदा ट्राय करा. 500 पायऱ्यांची आपली एक वेगळीच मजा आहे, पण रोपवेने पण एकदा ट्राय करा. तर आपण आता चाललो आहे रोपवेकडे. बस स्टँडकडून आल्यानंतर उजव्या बाजूला रोपवेचं एंट्रन्स पॉईंट आहे. आता रोपवेच्या आउटसाईड इथनं ऑफिसमधून आपण तिकीट घेतलेली आहे. प्रौढांसाठी आडांसाठी 120 रुपये आणि लहान मुलांसाठी 3 ते 12 वर्षाच्या गटासाठी 60 रुपये तिकीट आहे. वयोवृद्ध लोकांसाठी पण 60 रुपये तिकीट आहे. आता आपण एंट्री मारलेली आहे. तर आपण आता चेकिंग करणार आहे. गर्दी काहीच नसल्यामुळे इथं बघू शकता किती नॉर्मली किती वेटिंग असते इथे. लवकर याल तर गर्दी एवढी जाणवणार नाही. रोपवे मशनामध्ये गेल्यानंतर इथे चप्पल ठेवायला, त्याच्यानंतर पूजाचे साहित्याचे दुकान, कडावरचे फेमस आपले पेढे, सर्व काही तुम्हाला इथं ना रोपवेचा जो ऑफिस आणि एंट्रन्सचा जो स्पेस आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. इथे बघा वेटिंग लाईन, आज गर्दी नाही. आपण त्यामुळे सरळ चाललो आहे. नॉर्मली वेटिंग असल्यानंतर वेटिंग क्यू लागलेल्या असतात. आपण आता इथे रोपवेमध्ये एंट्री मारतो तेव्हा इथे इनचा स्टॅम्प आपल्याला देतात. त्याच तिकीटमध्ये आपण वरती पण जाऊ शकतो, परत रिटर्न पण येऊ शकतो. ही आहे आपली ट्रेन रोपवेची. त्याच्यामध्ये 6 कंपार्टमेंट असतात. एका याच्यात 10च लोक बसू शकता एका वेळी. 60 लोक प्रवास करता एकाच वेळी. एक ट्रेन वरती जाते तर दुसरी खाली येते, असं ते बॅलन्स मेंटेन करून ठेवतात. आमची ट्रेन. आता आम्ही त्यामध्ये बसतोय. मुलगा आता अतिशय एक्सायटेड होता. पूर्ण ट्रिपमध्ये हाच भाग त्यासाठी जास्त अट्रॅक्टिव्ह होता बहुतेक. आम्ही बसलेलो आहे, वरती चाललो आहे. हलकीशी भीती पण वाटते. फक्त 2.5 ते 3 मिनिटाच्या अंतरात तुम्ही गडावर पोहोचता. रोपवेमधनं आर्तंड पर्वत, वणी गाव पूर्ण तुम्ही बघू शकता. आजूबाजूचा परिसर एक वेगळाच एक्साइटिंग अनुभव आहे.
वडील आया, म्हातारी माणसं, अपंग लोक, जे पण श्रद्धाळू यांना येण्यासाठी आधी कष्ट व्हायचे त्यांच्यासाठी अतिशय सोय झालेली आहे या रोपवेने. बघू शकता आपण आता देवीच्या गाभाऱ्याकडे चाललेलो आहे. बोला सप्तशृंगी माते की जय. तर आपण दर्शन रांगेच्या इथे पोहोचलेलो आहोत. गर्दी कमी आहे, बघू शकता. काही अजून काम पण करतायत, दर्शन रांग वाढवत आहे. आजूबाजूचा परिसर, लोक, अतिशय उत्साही वातावरण आहे. माझा मुलगा तर अतिशय खुश होता. त्याच्या बाबाच्या काढावून तो खाली उतरतच नव्हता. मग आपले वानर राज आले, त्यांना बघून मी त्याला सांगितलं की तुझ्या डोक्याला हात लावतील तेव्हा तुला मज्जा येईल. त्यानंतर तो काय वरती थांबलाच नाही, लगेच खाली उतरा असं म्हणलं. मणीचं गड आणि माकड नसले तर कसं होणार. तुमच्याकडे जर प्रसादाची पिशव्या असेल, खायचं काही सामान असेल तर सांभाळून ठेवा. साधारण 3-4 फेरींच्या रांगा आणि अर्धा पाऊण तासात आमचे दर्शन झाले असते. गर्दीमध्ये प्रत्येक 3रा-4था माणूस मोबाईलने कोणाला तरी व्हिडिओ कॉल करून किंवा फोटो टाकून देवीचे दर्शन करून देत होता. तरी सर्वांनी एकदा तरी आवर्जून मोबाईलवर बघण्यापेक्षा प्रत्यक्ष आपल्या कुलदैवतेला, महाराष्ट्राच्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यासाठी या. त्याचं कारण असं की इथे येऊन जे फ्रेश वाटतं, प्रवास करून एक प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा तो अनुभवच वेगळा आहे. एकदा नक्की तुमचा वेळ काढा.
अवघी 4 ते 5 तासांची ट्रिप आहे. तुम्ही कधीही नाशिकपासून प्लॅन करू शकता. आज संध्याकाळी जेवताना फॅमिलीबरोबर बसाल तर चर्चा करा आणि येऊन जा. कधी पण तुम्ही येऊ शकता. बोला सप्तशृंगी माते की जय. अतिशय मुखचक्र दर्शन झाल्यानंतर आता आम्ही परत रोपवेने रिटर्न खाली चाललेलो आहे. बघू शकता तलाव, पर्वत, आजूबाजूचे डोंगर, अगदी अंगावर काटा आणणारे अनुभव आहेत. नक्की पुढच्या वेळेस ट्राय करा. खाली उतरलेलो आहे. इथनंच रिटर्न एक्झिट होताना तर बरेच खेळणीचे, पूजा साहित्याचे दुकानात तुम्हाला लागतं. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. तसेच इथंच पुढे जाऊन बाहेर एक्झिट झाल्यावर मोठी कॅन्टीन, हॉटेल्स पण आहेत. रोपवेच्या बिल्डिंगमध्येच आहे. तिथं तुम्ही सर्व प्रकारचं जेवण घेऊ शकता. स्नॅक्स, नाश्ता करू शकता. आता आम्ही बाहेर जातो आहे. बाहेर निघताना इथं रोपवेचे तिकीट पुन्हा एकदा तपासून जमा करून घेतात. त्यामुळे सांभाळून ठेवा. एरवी किती वेटिंग असते ते बघू शकता तुम्ही. रोपवेला खूप वेटिंग असते. इथंच बाहेर निघाल्यानंतर इथे समोर पुढे कॅन्टीन आहे. इकडे या बाजूला फन पार्क आहे. फन पार्क तर बंद होतं आम्ही जेव्हा निघालो. मग आम्ही बाहेर फोटोशूट केला. माझा बड्डे बॉय. त्यानंतर आम्ही शिवाली तलाव आणि चितकडा व्ह्यू पॉईंटकडे पायी निघालो. इथंच रस्त्यात तुम्हाला जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर भक्तनिवास आहे. त्यानंतर प्रसादालय पण आहे. याच रस्त्याला तुम्हाला मिळेल. बरेच हॉटेल्सचे स्नॅक्समध्ये जर तुम्हाला काही गरम बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही इथनं बनवून घेऊ शकता. आणि शिवालय तलावाची इकडे व्ह्यू पॉईंटची इथं बरेच असे बसायला जागा आहेत. तुम्ही स्वतः जर घरून काही बनवून आणलं असेल तर बसून तुम्ही फॅमिलीसोबत जेवणाचा आनंद घेऊ शकता. आम्ही
शिवालय तलावाकडे चाललो आहे. या उताराच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर डावा हाताला काही जडीबुटीचे पण दुकान आहे. दुकानं म्हणण्यापेक्षा वैद्य आहेत ते जुने. जर तुम्हाला काही औषधी हवी असतील, काही वेगवेगळे आजार ज्यांचे औषधी तर जुन्या वनस्पती काही हे तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला माहिती असल्यानंतरच तुम्ही ते घ्या. माहिती नसेल तो घेऊ नका. काही पार्किंग करण्यासाठी पण इथे पुढे जाऊन कार पार्किंगसाठी पण जागा आहे, तुम्ही यूज करू शकता. समोरच्या बाजूला जो कळस मंदिर दिसत आहे तिथं महादेवांचं मंदिर आहे. ते काम चालू असल्यामुळे बंद होतं, त्यामुळे आम्ही काही तिथे गेलो नाही. इथं शिवालय तलावाच्या बाहेरच छोटंसं एक कुंड आहे, हे बघू शकता तुम्ही. ते कुंडामध्ये आज नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी इथं आलेलो आहे, काही छोटे छोटे कासव आहेत. आत्ता आज आम्ही जे बघितले तुम्ही आता व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. डाव्या हाताला हे जे कुंड आहे याच्यामध्ये आता 4 कासव आहेत. ते वाढत आहेत असं म्हणतात. तुम्ही जेव्हा याल तेव्हा मेन्शन करा किती कासव आहेत. एक छोटं आहे, 2 मोठे आणि अजून एक छोटे इथं खाली व्हिडिओ दिसत नाही आहे. 4 कासव आहेत. चला आपण पुढे शिवालय तलावाकडे जाऊ. तलावाला बघून तर स्टेशनाची खूप इच्छा झाली, पण काही सामग्री घेऊन आलो नाही. तुम्ही जर येणार असाल तर ट्रेनिंगला कपडे वगैरे घेऊन येऊ शकता. पहिले इथं आंघोळ करू शकता, नंतर मग इथं फ्रेश होऊ शकता. खोल तलाव आहे त्यामुळे थोडी काळजी घ्या आपल्या मुलांची, स्वतःची. बघू शकता इथं बरेच फोटोशूट फॅमिलीचे इथं एन्जॉय करता. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता. अतिशय प्रसन्न वाटतं इथे. समोर जो पर्वत आता तुम्हाला दिसणार आहे तो मार्तंड ऋषींचा आश्रम तिथे होता, तो पर्वत आहे. कड्याचा डोंगर कड्याचा परिसर आपण तिकडे जाणार आहोत जेवण करण्यासाठी. अतिशय प्रसन्न असं वाटेल तुम्हाला. नक्कीच तुमच्या फॅमिलीला घेऊन एक सरप्राईज द्या. अतिशय वेळ आणि पैसा दोन्ही वाचवणारी आणि खूप तुम्हाला त्याच्या बदल्यात आठवणी आणि एक फ्रेशनेस देऊन जाणारी ट्रिप आहे.
एकदम शांतता, गार हवा, समोर मार्कंड पर्वत. आता आपण व्ह्यू पॉईंटकडे चाललो आहे. सर्व फॅमिलीज आपल्या येतात, आपल्या एन्जॉय करतात. कोणाचा कोणालाही त्रास नाही. रम्य वातावरण आहे. गर्दी पण कमी असल्यामुळे एन्जॉय चांगला होतो आहे. इथं या व्ह्यू पॉईंटला पूर्वी बऱ्याच घटना व्हायच्या. तुम्ही खूप सारा फोटोशूट करू शकता. फॅमिलीसोबत काही ॲक्टिव्हिटीज करू शकता, खेळ खेळू शकता. जेवण जर घरून तुम्ही बनवून आणताय तर जेवण करू शकता. आम्ही चाललो आहे आता इथे. जेवण करणारे, खूप सारा फोटोशूट करणारे आणि एन्जॉय करणारे. तुम्ही पण एकदा वेळ काढा आणि एन्जॉय करायला या. चितकडा व्ह्यू पॉईंट. फॅमिली फ्रेंड्स एन्जॉय करताना बघू शकता. खेळच्या बाजूचे गाव पण अतिशय लहान, आपली नजर पुरत नाही. फक्त खाली हिरवगार शेत आणि लांब लांबपर्यंत ढगत दिसतात. पूर्वीसारखं राहिलं नाही. आता इथे जाळ्या लावलेल्या आहेत पूर्ण, त्यामुळे तुम्ही थोडंसं फील करता. तरी आपली काळजी आपण घ्या. तिथे एक्साइटिंग व्ह्यू पॉईंट आहे. एकदा नक्की सर्वांनी परत एकदा एक नवीन अनुभवासोबत तुमचा कॅमेरा घेऊन आठवणी कैद करण्यासाठी परत एकदा विजिट द्या. आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. हे आपलं देवीचं मंदिर, हा गड. अतिशय बजेट फ्रेंडली ट्रिप आहे. खर्च मी शेवटच्या स्लाईडमध्ये मूळ खर्च टाकलेले आहेत. तुम्ही पण कधी पण एन्जॉय करू शकता, येऊ शकता. थँक्स मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्यामुळे. व्हिडिओ कसा लागला, कसा वाटला, काही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही पुढे घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला आमचे प्रेझेंटेशन आवडलं असेल, बऱ्याच काही चुका असू शकतात, तुम्ही सांगा काय सुधरवू. आमच्याबरोबर जोडले जाऊ शकता सबस्क्राईब करून. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, प्रतिसाद द्या. सप्तशृंगी मातेची जय.